हैदराबादमध्ये एका भावानं आपल्या पोलीस हवालदार बहिणीची निर्गुणपणे हत्या केली। महिला हवालदारानं नुकतेच कुटुंबाविरुद्ध जाऊन प्रेमविवाह केला होता, त्यामुळे भावाला प्रचंड राग आला होता आणि रागाच्या भरात त्यानं बहिणीची हत्या केली। इब्राहिमपट्टणम पोलीस ठाण्याच्या अधिकाऱ्यांनी सांगितले की हयातनगर पोलीस ठाण्यात कार्यरत महिला पोलीस हवालदार दुचाकीवरून ड्युटीसाठी जात असताना ही घटना घडली आहे। एस नागमणी या महिला हवालदारानं 21 नोव्हेंबर रोजी यादगिरी गुट्टा इथं श्रीकांतशी विवाह केला होता। नागमणीच्या कुटुंबियांचा या लग्नाला विरोध होता आणि तिचा भाऊ परमेश याने या जोडप्याला गंभीर परिणाम भोगावे लागतील अशी धमकी दिली होती। यानंतर सोमवारी परमेश यानं नागमणीची हत्या केली। दोघांनी लग्न केल्यानंतर प्रथमेश आणि कुटुंबियांना पोलीस ठाण्यात बोलवण्यात आले आणि त्याचा विवाह स्वीकारण्याचं आणि जोडप्याला कोणताही त्रास न देण्याचं आवाहन आणि समुपदेशन करण्यात आले होते। मात्र पोलीस प्रशासन समजूत काढल्यानंतरही परमेशनं धमक्या दिल्याचा आरोप श्रीकांतनं केलाय। रविवारी नागमणी आणि श्रीकांत हे हैदराबादवरून इब्राहिमपट्टणम इथं आले होते। सोमवारी सकाळी श्रीकांत कामावर निघून गेला आणि त्यानंतर त्यानं नागमणीला कामावर गेलीस का नाही हे विचारण्यासाठी फोन केला। त्या फोन कॉल दरम्यान नागमणीनं श्रीकांतला सांगितले की तिचा भाऊ तिच्यावर हल्ला करत आहे। त्यानंतर फोन कट झाला। नागमणी कामावर जाताना रायपोल जवळ आली तेव्हा परमेशनं कारमधून तिचा पाठलाग केला आणि तिच्या स्कूटरला पाठीमागून धडक दिली। एस नागमणी रस्त्यावर पडल्यानंतर परमेशनं कुऱ्हाडीनं तिची हत्या केली। श्रीकांत घटनास्थळी पोहोचला तोपर्यंत नागमणीचा मृत्यू झाला होता। हत्येनंतर काही मिनिटात परमेश पोलिसांना शरण आला। दरम्यान नागमणी आणि तिच्या भावाचाही त्यांच्या वडिलोपार्जित मालमत्तेवरून वाद सुरू होता। 15 दिवसांपूर्वी नागमणीनं रायपोलो गावातील श्रीकांतशी लग्न केलं होतं। पोलिसांनी तिच्या भावाला ताब्यात घेतल्यानंतर पुढील तपास सुरू केलाय।